सभी पात्र एवं घटनाएं काल्पनिक हैं। फिल्म के निर्माता किसी भी तरीके से किसी इंसान या किसी समुदाय की भावना को ठेस पहुंचाने का या उनका अपमान करने का इरादा नहीं रखते हैं। धूम्रपान आपके लिए हानिकारक है। माझं घर कुठे दारूचं दुकान कुठे बायला एवढं कळत नाही का माझ्या घरापाशी दारूचं दुकान लावं. याच्या आईला घरी गेलो तर बायकोची किरकिर त्याच्या मायला बायकोच बदलून आणतो. नाही तसं केल्याशिवाय जमायचं नाही. याच्या आईला बघा काय लिहिलंय, वर्षात मरावं. अरे वा, आईला याला काय बोर्ड म्हणावं का काय नाही. बरोबर आहे, पण त्यासाठी दारू प्यायला पाहिजे. आता दारू पिलो की वर्षात मारायला मोकळा. मी कसला मरतोय, आयला चांगल्याला मारून टाकल. मी मरतोय वर्षात मारावं म्हणून. वर्षात काय वर्षात मारावं. घेणारा माणूस कधी मरतोय का. मग ज्याला मारायचं नसेल त्याने दारू प्यायची. त्याचं काय, आपल्याला दारूशिवाय दुसरा पर्याय नाही. दारू तुम्हाला सांगतो, दारू पिणाऱ्या माणसाला कधी कुत्रे चावत नाही. तुम्ही म्हणता कसं, दारू पिणारा माणूस चालतो कसा, लपाक झापाक लपाक झापाक. कुत्रं येते, कुत्र्याला वाटतं ही चांगली धरू का ती चांगली धरू. कुत्र्याला काय चांगली धरता येत नाही. कुत्रं काय दारूला माणसाला चावतच नाही. कुणाला पण विचारा. काय भाऊ, बरोबर आहे का नाही. बघा कुत्रं बघा. आता काय करावं माणसाने, काय करावं. दारूचं दुकानाची पण बंद झाले काय नाही, पण ते असलं नव्हतं. आम्हाला काल इथं दारूचं दुकान इथं होतं. इथं ते पण कुठे गेलं काय बघा. या आयला रोजच्या रोज आता जागा बदलल्यावर माणसाने जायचं कसं. मग नाही, दारू माणसं म्हणजे मरू देत नाही माणसाला. मावशी अहो कवा येणार माल. काय आले, आम्ही काय फुकट नाही घेत. पैसे मोजतो पैसे. कवर माणसाने वाट बघावी कवर. अरे बायकोची वाट एवढी बघत नाही. अरे वा, आलाय माल तर आलाय. चला पटा चला. एक तांब्या द्या मला. कोण आहे शेठ दारू प्यायला आलोय. कोण आहे म्हणजे काय. काय भाऊ, बरं आहे का. लावायची का. हा व्हेरी गुड. पैसे नाही भाऊ. हा अरे वा, भाऊ माझा माल लागतोय. माल लागतोय माल. पहिले पैसे नाही. हा पैसा आहे का पैसा. पैसे काय यांना काढून टाकल पैशात. किरकोळ माणूस आहे काय. पैसे हाय पैसे आहे माझ्याकडे. पहिला माल. पहिले पैसे नाही पहिले पैसे दिल्यावर तुम्ही पहिले पैसे दिले तर बरं, नाही तर चपलाने मारीन. खाली उतर. कशाला चपलाने. पैसे देत नाही काय नाही, वर चढा. देणार ना, चपलाने मारीन. देणार. पैसे असं काढून टाकल पैसे. पैसे काय. पहिला माल. पहिला माल. काय एवढे दिला ती तांबे. एक तांबे. मग 50ला तांबे.
हा 100ला असू आणि दे रोख द्यायचे. मग रोख द्यायचे म्हणून हा. ए, बघून घे अजून कटकट नकोय मला. कोण कटकट करते हे असलं की रे पैशाचं लय कटकट करतो. गप आपला माल द्यायचा ते बाईची किरकिर त्यांना काय द्यायचं आम्ही त्या लोकायला? आम्ही त्यांच्या पुन्हा- कुणाला त्यांना आम्ही पैसे पुन्हा द्यायचे कुणाला का? तोंड द्यायचं? आम्ही कोणाला इथं द्यायचं? आलं की तुमची किरकिर त्याच्या मायला घरी गेलो की बायको किरकिर करती काय आमची काही इज्जत आहे का नाही दे हे पैसे. झालंच चांगला आहे ना माल पिऊन बघ दिवाळात दिवाळ ना. पिऊन बघतो आताच वाद सुटलोय. नाही दिसते चांगलं आहे काय चकण्याची बुडी बिडी नाही नाही संपले आता. नाही नाही पैसेच नाही कुठं सगळं संप. पैसे द्या. यायला म्हातारी सारखी पैसे द्या पैसे द्या पैसे द्या कुठून द्यायचे घेतो एक काम करतो मी जरा चकना घेऊन येतो मग हे राहिलेले देतो आणि मग तुम्हाला पैसे देतो बरं. चकना घेऊन येतो आता चकना घेऊन येतात त्या चकना सोबत हा पण गायब होतो. नाही नाही तुम्ही जा पण मला पैसे देऊन जायचे नाही तर मी कसं धरून धरून मारी. ए मावशे हा पैसे द्यायचे आणि मग खाली उतरायचे. माझे पैसे द्यायचे मालाचे. पैसे हा हे रिकामी टेवढा आलेला आहे. उभी आहे ना. पैसे तुमचे अरे पैसे नसले ना तो टेम्पो इकाल तुम्हाला पैसे देईल पैसे हे बघा आता मी घरी जाऊन पैसे घेऊन येतो तो मोबाईल तुम्हाला ठेवा सोडा आता तुला रे अण्णा, असे यायला आमची काय इज्जत आहे का नाही घरी जावं बायकोचा मार खावा येतोय का आम्ही मार खाई येतोय का जावा बघा तो पैसा पैसा आलं आपलं माझेच आहेत का काय जीवाला वैतागलोय म्हणून ते म्हणतात ना वर्षात मारू मला भरलं तुझं वार्ग मी तुझा उमेदवार वार्ग तुझं मायला गाणं बरोबर नाही नुसतं वार्ग दे दारू पी दारू ओ मेरे भैया पी दारू काय लोक मध्ये काय ठेवतील काय सांगता येत नाही म्हणजे मायला इथं मध्ये ठेव जरा एक मिनिट मला आता जरा बरं वाटायला लागले लाईन लावल्याशिवाय तर माझ्याच नाही हो चला आता घरातलो तिथे त्या मायला कवा घरात आला का मेला मुर्दा दारू पिऊन तुझ्या बापाची पितोय का मग कुणाच्या बापाची पियतोय मी माया कशाची पितोय चल मला खायला वाटतं काय बघ घरामध्ये ठेवलाय तू घरात काय कमी घरात बघ काय धान्य नाही लोकांना काय, नुसतं विचार. दारू पियतो कळत नाही तुला काल 10 पुती आणली मोकळे काय तुझ्या धान्याचे त्याचं धान्य आणावं लागतं काय कळत नाही का तुला मग आण धान्य आलो मला उपाशी मारतात नुसतं कुशात दारू पिऊन अगं लोकांच्या घरात फ्रीज नाही आपल्या घरात बघ फ्रीज ते बी मोकळं पडलंय सगळ्या त्याची मसनी विकल्यात तू नाही मशनी इकल्यात म्हणा कळत नाही का सगळं तुला मशनी खराब झाल्या तर कशाला रात्र ठेवायचं उपाशी मारतात ते दिसत नाही का अरे अभ्यास करत बसलेत माझा राजा रे चांगला अभ्यास कर करतो अभ्यास नुसतं कर काम धंदा करत नाही काय ना दारू पिता कोण दारू पितोय तू कळत नाही का मी काय दारू पिलोय का नाही मुतार प्यालाय कुणाला विचार कुणाला विचारायचं अख्ख्या गावाला माहिती मी दारू पित नाही नाही पाणी पियतोय मला थोडंसं पाणी दे आयला एवढं काय नाही नुसतं हिंडतो दारू पिय घरात मरणाचा संसार बघा हा मोकळे भांडे मरणाचा संसार कलरचे डबे पोराला सायकल घेतली मी भाई
का रे? बाई आलाय बाई. परत बसला का प्यायला? नाही मी सोडून दिलो आता. सोडून दिले? सोडून दिली. मग बसलाय का? अहो याने माझा मोबाईल घेतला साहेब. मोबाईल घेतलाय? मोबाईल घेतला येत माझा. मोबाईल देऊन टाकायचा. पैसे दिला नाही तर मोबाईल कसं द्यायचं? काय झालं? बायकोचा मोबाईल यांनी घेऊन ठेवलाय साहेब. तुला मोबाईल द्यायचा का नाही? अजिबात नाही. पहिले पैसे द्यायचं मग बोलायचं. तुला माहित नाही का मी कोण आहे? कोण आहे? हा? हा? अय, देऊन टाक मोबाईल. देऊन टाक ना. काय यायला नुसतं तोंडाला लागते गुंडेगर्दी लोकांमध्ये. देऊन टाक. हे घे. दे त्यांना. आणि परत तिकडे यायचं नाही. नाही आता काय आता नाही ना जेवण आलं रे बाबा. मम्मी डब्याला काय बनवलं आज? चटणी भाकर बनवली बाळा. अगं रोज चटणी भाकर असते. अरे काय करायचं, तुझा बाप एवढा पे एवढा आई करतो, तुला साथ नाही बाळा मला कुणाची. काय करणार मी सांग. थांब मी त्याच्या नावाची कंप्लेंट करते बाळा. नको 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 नाही जाते नको बाबा, ते सरळ. पप्पा आहे आपला. नको नको नाही जाते मी. अगं नको त्यातून आतमध्ये नको टाकू. बस खाली बस. जाऊ दे, माझ्या लेकराला समजतं पण त्याला समजत नाही. लेकरू शान आहे माझं त्याच्यापेक्षा. पप्पा मी तुमचा मुलगा आहे ना? हाय ना. हा मग दारू प्यायची नाही आजपासून. दारू प्यायची नाही? काय रे बाळा? अहो त्यांनी लय मोठे रोग होते तर. रोग होते? तुला कुणी सांगितलं? मी पेपर मध्ये वाचलं, बातमी आली ती. काय वाचलं तू? त्याच्यात सांगितलेलं दारूमुळे माणसं मरत येत. दारूमुळे माणसं मरतात? दारूमुळे? हा मग आजपासून बंद. काय खरं दारू बंद केली? हो दारू नाही. मग या आईला ते पेपरच बंद करू. का? आणि असलं काय पण लिहून येते पेपर मध्ये म्हणे काय पण दारू. नाही खरंय तेच देते ते. तुला कोण काय बोलत नाही ना? मी मला शाळेत मुलं चिडवतात, दारोड्याचा मुलगा दारोड्याचा मुलगा असं म्हणतात. हम्म. आईला आपण बघू. बरं जाऊ दे, तू यायच मग असलं बघू नको. आणि अजून मिरची लावून बोलणार. मग मी बाहेर गेली म्हणून तर तुम्हाला बोलतोय. अरे माझा राजा बघा किती समजदार आहे. नाहीतर ह्याची आई यायला सारखं मला टाकून टाकून टाकूनच बोलती. कधी गोड बोलणार नाही. तू काळजी नको करू. मी हळूहळू कमी कर. तू नको काळजी करू. बर म्हातारे पैसे दे. पैसे हा? तुम्ही आम्हाला द्या मग आम्ही तुम्हाला देऊ. काय पैसे? कुठले पैसे? हा? कुठले पैसे? याच्या आधी भेटला होता ना. आता परत परत काय तुझं लाडू? काय नाही नीट बोल. लाडबीड काय? ए तू आई तुला सांगून दिलं असल्याला जास्त लाडा करून ठेवायचं ना. माझं आला ते काय तुझं? बघा रे बघा काय म्हणते. उचला तिला. आमचे पैसे द्यायचे. काय लागलास रे तू? ये ना तू तुझं दाखवी देऊन. ये. जा. तुला वसुली करायची आहे? ये तो माझ्या पुढे येतं. तुझा ठेवायचा नाही वसुलीला येतो. तो दाखवीन चांगला. ये तू मोड द्या. ये शिजे चल जेवायला वाढ. काय वाढू तुम्हाला जेवायला? काय वाढू? मला विचारते काय वाढू? काय मटन चिकन केलं असं लहान पटकीने. माझं लेकरू बघा चटणी भाकर खाऊन वाळून गेलंय. तुला वाढायचे जेवायला. ते तुला कळत नाही का? त्याला मटन चिकन घालायचं की खायला? कुठून आणायचं? पैसे दिले तर येणार ना चिकन मटन. पैसे दिले तर उजारा आणायचं. हा तुझा बाप येतो ए द्यायला. माझी इज्जत काढू नको. लय इज्जत आहे तुला. सरा गटारात लोळतोस. कळतं का तुला? गटरात लोळतो? अरे इज्जत आहे म्हणून गटरात लोळल्यावर सगळे गावकरी मला घरी सोडायला येतात. मला म्हणतात हे तुमचं घर आहे इथं राहा. एवढी इज्जत कमवून ठेवली आणि देशी देशी काय करते ग? देशी सारखी दारू. कोण इज्जत आहे लय तुला? हा देशी दारू. अरे मला माझ्या देशावर माझं प्रेम आहे. ते प्रेम व्यक्त करण्यासाठी मी देशी पितो. नाही तर तो आपल्या शेजारचा संतोष सोनवणे तो मला म्हणतो नंबर 1 पैकी. त्याला म्हणलं अरे चल
नंबर 1 प्यायची तर देशी, देशावरचं प्रेम, मेरा भारत महान. जास्त शानपणा करू नको, नाही तर मुस्कल फोडील. मगाशी पोरगं होतं म्हणून मी ग बसलोय. तुला काय वाटतंय? चल जेवायला वाढ. काय वाढायचं जेवायला? काय केलं असेल ते आण सगळं. थांब मेल्या, पोरग बी नाही घरी, तुझ्याकडे बघते मी, पोलिसाला फोन करते. थांब. अरे जा कर. थांब. पोलिसाला काय त्याच्या बापाला फोन कर. मी काय भेटते काय? हॅलो, पोलीस स्टेशन. हां, पोलीस स्टेशन. हा, माझं नाव मनीषा बोलते. इथं या, अप्परची वेस आहे ना, तिथं या. माझा नवरा आहे ना, लई खेळतोय, भांडणं करतोय, लवकर या. अप्परच्या कमानीजवळ. ठीक आहे, आलो, लगेच आलो. तुम्हीच केला होता? आलं का पोलीस तुझं? येऊ दे. काय आहे का बसायला? या साहेब, हे बघ, हे घ्या बसा. काय झालं बाबा? कुठे काय झाले? काय झालेलं नाही. हिला येड लागले. काय काय ठेवलं झालं तुमचा ताई? टाइम घालवायचा? दारू पितोय, भांडणं करतोय, कामधंदा करत नाही, काय नाही, बाहेर हिंडतोय निसता. किती वर्ष झालं लग्न? 20 वर्ष झाले. 20 वर्ष झालं. 20 वर्ष तुम्ही भोगताय. मग बरोबर. तुला सांगणार मी, तुला कशी जाणार? 20 वर्ष भोगताय हे मान्य करताय, बरोबर. मला सांगा, ही जर भांडणं, ही आपल्या घरातली भांडणं वेशीवरती जर आणली, आता मला सांगा, ठीक आहे, तुम्ही एवढं 20 वर्ष भोगताय हे सगळं, संसार तुटावा असं वाटतंय का तुम्हाला? कुणाला वाटतं सर तुटावा म्हणून संसार? काय दादा, तुम्हाला संसार मोडावा असा वाटतो का? हां, मग मला आधी कंप्लेंट दिल्यावर काय करायचं? कंप्लेंट देणारच ना, त्यांना त्रास होतो म्हणून ते कंप्लेंट देतात. हां, त्रास होतो म्हणून कंप्लेंट ठीक आहे. तुम्हाला वाटत नाही का त्यांना त्रास होतोय ते? होते ना, हां, होते. किती मुलं किती आहेत? आहेत की एक अरे ना, वाघ आहे माझा वाघ. माझा वाघ त्या आहे. पोराला शाळेत कपडे गेलाय. नसतात घालायला, काही नाही, शाळेत जातं चटणी भाकरी घेऊन, कर काढायचं, हे देतात का नाही पैसे? काहीच देत नाही. मलाच बघायला लागते एकटीला सगळं. काय हो दादा, ते देतात. हो. दारूला पण तुम्ही त्यांच्याकडूनच घेता का पैसे? म्हणून उपकार करते काय? बायको आहे माझी. तुमची काय जबाबदारी आहे की नाही? अहो, बायको असली म्हणजे काय दारूसाठी पैसे घेताय का? आईला मग काय करायचं ते सांगा. मला सांगा, संसार टिकवण्यासाठी दोघांची जबाबदारी असते. नाही, बरोबर आहे. मग तुम्ही काय आता आम्हाला आतमध्ये घेऊन जाणार काय? बायकोनं वेशीवरती यायचं भांडण घेऊन, आणि नवऱ्यानं देशीवरती राहायचं निस्तिपीत. त्याच्यामुळे फायदा होतो का? संसार टिकणार आहे का त्याच्यामुळं? नाही हां, आतमध्ये नेऊन चांगला मारला असता तुम्हाला, सडकला असता चांगला. हे आमचा टिळा दिसतो का? आम्ही सभ्य मार्गातले आहोत. बर, सगळेच पोलीस सारखे नसतात, बरोबर. मला तर काय वाटलं होतं आता तुम्हाला 55 द्यावे लागतात का काय? सगळेच लाच घेणारे नसतात दादा. पोलीस खाते आज बदनाम आहे. लाच घेणं, हे करणं, ते करणं, नाव बदनाम आहे. पण पोलीस खात्यामध्येही काही माणसं आहेत की जे माणूस म्हणून जगतात. काही असतात, पण सगळेच गावाबरोबर किडे रगडण्यासारखे नसतात. बरोबर आहे तुम्ही. हां, आम्ही काय लाच घेणारे वाटतो का? नाही नाही, ते एवढं मोठं नाम आहे ना तुम्हाला. तुम्हाला एवढं सांगितलं पण नसतं, लगेच येऊन उचलून घेऊन आतमध्ये नेलं असतं. हो, बरोबर हां, आहे. मला सांगा दादा, आज 20 वर्ष झालं, तुम्हाला जबाबदाऱ्या समजतात का? बघा, मी तुमच्या मोठ्या भावासारखा समजा काय, कारण मलाही भाऊ आहेत. मला तुमचा मोठा भाऊ समजा. हा, मी एवढं का सांगतो की तुमचा संसार तुटू नये का? तोडायचा आहे तुम्हाला संसार? नाही हो सर, तोडायचं नाही. तुम्हाला एवढं समजतंय ना? तुम्हाला सांगतो,
तुमच्या इतकं समजून सांगितलं नाही मला आजपर्यंत कोणी सांगितलं नाही. आणि मी तुमचं असं ते बनवली नाही साहेब. दादा फक्त एवढं एवढंच चांगल्या करा. पद्धतीने तुम्ही सांगितलं. त्या दारूला काय करू? बघा, आपली बायको आणि आपली मुलं हेच आपलं सर्वस्व असतं. दारू म्हणजे सर्वस्व नसतं. नाही साहेब, पण मला अजून मला कुणी इतक्या प्रेमाने इतक्या आपुलकीने कुणी समजवलं नाही साहेब. जिथं जातो तिथं हाडजीड. आज मी 17 वर्ष झालं नोकरी करतोय. अनेक केसेस येतात. आम्ही पहिले समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला वाटत नाही की कुणाचा संसार तुटावा. कसं आहे, ही भांडणं वेशीपर्यंत जायलाच नाही पाहिजे. हो साहेब. वेशीवरती जर भांडणं गेली आणि नवऱ्यानं फक्त देशीवरती जायचं आणि बाईनं वेशीवरती यायचं, उपयोग काय त्याचा? नाही चुकलं माझं चुकलं सर. आता याच्या पुढे नाही चुकणार. तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने मला सांगितलं ना, याच्या पुढे चुकणार नाही साहेब. साहेब मला माफ करा. मी तुम्हाला भाऊ म्हणले ना, फक्त दारू सोडून द्या आणि आपलं बायको मुलं हे सर्वस्व समजा. सीता, तुझी पण माफी मागतो का मी? आजपासून दारू सोडली. बरं साहेब, घरात दूध असेल तर साहेबांना काय चहा विकार? नाही नको मला. तुम्ही दारू सोडली आता सगळं मिळालं मला. सर तुम्हाला एक विचारू का? मी तुमच्या मध्ये पुण्याचा भागीदार झालो हे मी समजेल. मला एक सांगा ना सर, पोलिसात पण अशी माणसं असतात आहेत. हे मी पहिल्यांदा पाहतोय सर. देव तुमचं कल्याण करू सर. पण तुम्ही तुमचं नाव कळेल का सर मला? माझं नाव हातोले, मुकेश हातोले. ओके सर. तुम्ही हा, तुमच्यासारखी माणसं भेटायला पण नशीब लागतात साहेब. त्या आता नाही पिणार मी दारू, नाही पिणार. आता माझ्या बायकोला माझ्या लेकराला बघणार हा. साहेब. एवढं 20 वर्ष तुम्ही घालवलेत वाया. तुम्ही दारू सोडा, बायका लेकर आपली सर्वस्व समजा आणि संसार सुखानं करा. हो सर. आता याच्या पुढे ठीक आहे? कारण माझ्यासारखे सगळे नसतात. हो सर. बघितलं ना, आजपर्यंत मला फक्त हाडजीड शिवाय काहीच मिळालं नाही साहेब. पण इतकं प्रेमानं आणि इतकं आपुलकीनं बोलणारा माणूस मी आज पहिल्यांदा पाहिलं. येऊ मी ताई, संसार सुखानं करा. हो सर. हा